हेडलाईन्स नंतर सगळ्या बातम्या विस्ताराने आणि सुरुवातीचीच बातमी जळगाव मधून आहे। धक्कादायक बातमी आहे, कारण प्रेमविवाहाच्या रागातून बापानं मुलीसह जावयावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना आहे। जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरातल्या आंबेडनगर या ठिकाणी हा सगळा प्रकार घडलेला आहे। आंबेडकर नगर हा सगळा प्रकार या ठिकाणी घडला। या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे। तर चोपडा शहरातील आंबेडकर नगरमध्ये नातेवाईकांच्या विवाह समारंभासाठी पुण्यावरून मुलगी आणि जावई आली असल्याची माहिती मिळताच आरोपी किरण मांगलेनं विवाह समारंभात येऊन मुलगी आणि जावयावरती गोळीबार केलाय। यात मुलीचा दुर्दैवी मृत्यू झालाय, तर जावई अविनाश वाघ हे गंभीररित्या जखमी झालेत। गोळीबाराच्या घटनेनंतर स्थानिकांनी किरण मांगले याला चोप देखील दिला असून तो देखील गंभीर जखमी झालाय। किरण मांगले हा सीआरपीएफ मधील माजी पोलीस अधिकारी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। म्हणून हे मुलगा पुण्याचा राहणार आहे आणि तृप्ती वाघ म्हणून ह्या मुलींसोबत लग्न केलं होतं 1 वर्षापूर्वी आणि दोन्ही लग्न करून पुण्यात राहायला गेले होते आणि ह्या लग्नाला मुलींचा वडिलांना विरोध होता आणि तेव्हापासून त्यांचा विरोध चालूच होता आणि आज ही मुलांचं नातेवाईकांचं इथं लग्न असल्यामुळे हा मुलगा अविनाश आणि तृप्ती दोघा इथं चोपडा शहरामध्ये आल्या होत्या। याविषयीचं माहिती या मुलींचा वडील किरण मांगलेला माहिती पडले होते आणि इथं शिरूरला राहणार असल्यामुळे शिरूरचा आणि चोपडाचा साधारणपणे अर्धा-पाऊण तासाचा रस्ता आहे, तो इथं आले आणि डायरेक्टली त्या मुलांवरती आणि मुलींवरती फायर केलेले होते आणि फायर केले की ते मुली स्पॉटवरच डेथ झालं, मुलांना जखमी झालेलं आहे आणि जे आरोपी आहे किरण मंगले त्यालाही देखील म्हणजे ते पब्लिकने पकडून मारहाण केलं होतं आणि किरण मंगले हा रिटायर्ड PSI म्हणून माहिती पडत आहेत। CRPFमधून रिटायर झालेला आहे आणि त्यांच्याकडे एक लायसन्स वेपन आहे, ते लायसन्स वेपनमधूनच त्यांनी फायर केला अशा प्रथमदर्शी माहिती पडत आहे। आणखीन इन्व्हेस्टिगेशन करते आणि काय डिटेल असेल तर आपल्याला सांगण्यात येईल। या घटनेसंदर्भात सविस्तर माहिती देत आहेत मंगेश जोशी, आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। मंगेश, नेमकं काय घडलंय? नक्कीच वर्षा, खरं तर तृप्ती मांगले हिची जी आहे खरं तर पुण्यातील अविनाश वाघ या तरुणाशी प्रेम संबंध होते आणि गेल्या वर्षापूर्वी या दोघांनी खरं तर प्रेमविवाह केलेला होता। मात्र या प्रेमविवाहाला खरं तर किरण मांगले अर्थात तृप्तीचे वडील हिचा विरोध होता आणि या विरोधानंतर खरं तर त्यांच्या मनामध्ये या प्रेमविवाहाचा राग होता। अविनाश आणि तृप्ती हे दोघेही नातेवाईकांच्या विवाह सोहळ्यानिमित्त पुण्यावरून चोपड्यामध्ये आलेले होते आणि ही माहिती खरं तर तिच्या वडिलांना मिळाली। किरण मांगले आहेत हे खरं तर धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे राहतात आणि चोपडा ते शिरपूर हे जवळपास 30 किलोमीटर अंतर आहे। आपली मुलगी विवाह सोहळ्यात आल्याची माहिती मिळताच ते थेट त्या विवाह कार्यामध्ये पोहोचले आणि त्या विवाह कार्यामध्येच खरं त्या ठिकाणी आपल्या मुलीवर त्यांनी त्या ठिकाणी गोळीबार केला, जावयावर गोळीबार केला। या घटनेत खरं तर मुलीचा जो आहे तो जागीच मृत्यू झालेला आहे, तर त्याचे जावई जे आहेत अविनाश वाघ हे गंभीररित्या जखमी झालेले आहेत आणि विवाह सोहळ्यातील एका महिलेला देखील गोळी लागल्यामुळे ती महिला देखील गंभीर जखमी झालेली आहे। जखमींना तातडीने जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जे आहे ते उपचारासाठी हलवण्यात आलेलं आहे। या घटनेनंतर जे आहे उपस्थित जमावाने किरण मांगले यांना देखील चांगला चोप दिला। त्या घटनेमध्ये ते देखील गंभीररित्या जखमी आहे, त्यांच्यावर देखील जिल्हा रुग्णालयात सध्यास्थिती उपचार सुरू आहे। वर्षा, निश्चितच मंगेश, जावयाची प्रकृती कशी आहे थोडक्यात सांगाल? निश्चितच खरं तर ज्या पद्धतीने गोळीबार केल्यानंतर 2 राऊंड जे आहेत ते खरं तर त्यांच्यावरती करण्यात आलेले होते, त्यामुळे त्यांची प्रकृती ही चिंताजनक असल्याची माहिती आहे। तर दुसरीकडे जमावाने देखील किरण मांगले यांना जे मार दिला आहे त्यामध्ये त्यांची देखील प्रकृती अत्यंत खालावल्याची माहिती जी आहे ती प्राप्त होत आहे। त्यामुळे तुर्तास तर या दोघांवरती आता जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मंगेश, सगळे अपडेट्स या घडामोडी संदर्भात घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।